आपण बघणार आहोत. सुरुवातीला बातमी येते कोकणामध्ये, कारण कोकणामध्ये आपण बघतोय ज्या पद्धतीने राजकीय नाट्य रंगलेले, खास करून आमदार निलेश राणे आणि त्यासोबतच भाजप यांच्यामध्ये ज्या पद्धतीने घमासान आपल्याला बघायला मिळते, त्याच्यानंतर आता दोन भावांमध्येही कुठेतरी राजकीय लढाई सुरू झाली का अशाची काही वक्तव्य आलेली आहेत. आणि याचं कारण आता नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्येही ही राजकीय लढाई सुरू झाली आहे का अशी चर्चा आहे. याचं कारण कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे, शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप वादाचा भडका एकीकडे उडालाय. भाजप कोकणात पैसे वाटत असल्याचं सांगत निलेश राणेंनी थेट भाजपला चॅलेंज केलेलं. थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर देणाऱ्या निलेश राणेंचं एकनाथ शिंदेंनी मग मालवणच्या सभेत तोंड भरून कौतुक केलंय. निलेश राणेच कोकणात धमाका करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत असं समजून मी सन्मान्य शिंदे साहेबांना काही शब्द देणार आहे, काही आश्वासन देणार आहे की साहेब, किती जरी टीका झाली, किती जरी शिवसेनेवर टीका झाली, काही जरी माझ्याबद्दल बोललं गेलं, तरी तुम्हाला सांगतो साहेब, येणाऱ्या 3 तारखेला समोरच्यांचे सगळ्यांचे टांगे पलटी होणार आणि शिवसेना जिंकणार, एवढं तुम्हाला आज या निमित्ताने मी शब्द देतो. तर कोकणामधल्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते आणि निलेश राणेंचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलंय. बघूया. निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष है. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा. शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे. हेही मी या ठिकाणी सांगतो. निलेश, कितना भी विरोध होने दो, निलेश विरोधियों पे करेंगे मात. डरने की नहीं बात, उनके पीछे खड़ा है एकनाथ. घाबरायचं काय करा, चांगलं काम करताना काय घाबरायचं नाही. तर निलेश राणे यांना बळीचा बकरा बनवलं जातंय असा आरोप केला होता नितेश राणेंनी. तर आता 3 डिसेंबरलाच नेमकं कळेल की कोण बळीचा बकरा होतंय असं आता निलेश राणेंनी म्हटलंय. बघूया. आजने निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे. का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये, का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे बोल? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? मी स्टेटमेंट वाचतोय, प्रत्येक जण माझ्याबद्दल जे जे कोण देतोय ते, पण 3 तारखेला रिझल्ट मध्ये उत्तर देणार. ज्यांनी मला कमी लेखलं याचा बळी जाणार असं म्हटलं. आता 3 तारखेला नेमका बकरा कोणाचा झाला हे 3 तारखेला कळेलच. अजून कोणच नेता रवी चव्हाणजींबद्दल ते जे बोलतात त्याचं समर्थन करत नाही, त्यांचं नाव पण घेत नाही. आणि म्हणून मी त्या दृष्टिकोनातून बोललो की त्यांचा बळीचा बकरा केला जातोय. त्यांनी त्याला कुठल्या हिशोबाने पाव होती, काय राजकीय टीका नव्हती. तर 2 नंबरवरून डिवचणाऱ्या रवींद्र चव्हाणांवर निलेश राणेंनी पुन्हा एकदा आता टीका केलेली आहे. आपण पाहूया. भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबाराव, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं. मी विवादात मी म्हटलं. चला ठीक आहे, हा पण एक बदल चव्हाण साहेबांमध्ये मी बघितला. फडणवीस साहेबांबद्दल तर आदर आहे. हे रोज जे कोडवर्ड मध्ये जे धमकी देत आहेत ना, ते एकदा उघडच देऊन टाका ना. माझं म्हणणं आहे चव्हाण साहेबांना, तुम्ही जे कोडवर्ड मध्ये धमकी देताय ना चव्हाण साहेब, ही घमेंड आहे. मोठमोठ्यांची घमेंड उतरली हो ह्या महाराष्ट्रामध्ये. एकीकडे ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना, आरोप प्रत्यारोप, वार प्रतिवार होत असतानाच दुसरीकडे युती धर्मावरूनही 2 पक्ष आमने सामने येत आहेत. तेही पाहूया. मोठे कुरबुरी असतात, पण एक जो काही लार्ज इंटरेस्ट जो आहे, हा आमचा जो आहे तो महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आहे आणि विचारधारेचा जो विषय आहे. आणि म्हणून विचार, विकास आणि विश्वास याच्यावर आमची त्रिसूत्रीवर माहिती झालेली. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आचारसंहिता
म्हणजे जसं युती धर्म पाळण्याबद्दल घालून घेतली पाहिजे, सगळ्यांनी घालून घेतली पाहिजे. सगळ्यांनी. आम्ही पाळतो आहे. मी हेच सांगितलं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये, आमचे ठरलंच आहे कोणीही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मित्रपक्षावर टीका करायची नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्वांनीच याचे बंधनं पाळायचे आहेत. मित्रपक्षांनी बंधन पाळायचे आहे, कोकाटेजींनी बंधनं पाळायचे आहे, चंद्रशेखर बावनकुळेंनी बंधनं पाळायचे आहेत. सर्वांनीच बंधनं पाळायचे आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हे प्रचार करतायत असा आरोप केलाय भाजपचे नितेश राणे यांनी. पाहूया. मुळामध्ये उठावाला काय अर्थ होता का हा प्रश्न आता सिंधुदुर्गकर नाही, आता महाराष्ट्राची जनता विचारते. शिवसेनेच्या अधिकृत जिल्हा प्रमुख संदेश पारकरांसाठी शिंदे सेना का उतरली, शिंदे सेना का प्रचार करते, याचं उत्तर कधी ना कधीतरी एकनाथ शिंदेजींना द्यायला लागेल. इकडे कोकणामध्ये ज्या पद्धतीने दोन पक्षांमध्ये वाद सुरू आहे, तर तिकडे डोंबिवलीमध्ये देखील दोन पक्ष आमने सामने आल्याचं बघायला मिळतं आणि निमित्त ठरलंय एका उद्घाटनाचं. आणि या उद्घाटनावरून आता दोन पक्ष पुन्हा एकदा भिडताना बघायला मिळतात. डोंबिवली पूर्वेतल्या कुंभारखांड पाडामध्ये शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने सामने आले. गणेश घाटाच्या उद्घाटनावरून शिवसेना भाजपमध्ये वाद झाला. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, मात्र स्थानिक शिवसेना नेते विकास म्हात्रेंच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटनाला विरोध केला. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे स्थानिक पातळीचा वाद आगामी निवडणुकीत आणखी पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. रवींद्र चव्हाण जर एकत्र असता, कारण विकासाला तो चालना देत नाही असं मी बोलतोय. कार्यकर्त्यांवर वाद घालण्यापेक्षा तुम्ही विकासाला प्राधान्य वापस त्याला देतो. त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी ते विकासासाठी धावा, बाकीच्या ह्याच्यात पडू नये, नाही तर आमचा विकास वेगळा करून देऊ आम्ही. आणि आता पुढची बातमी. गेल्या काही दिवसांपासून ज्या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी आपल्याला बघायला मिळालेली होती आणि आता मतदान अवघ्या 2 दिवसांवर आहे, तिकडेच काही ठिकाणी आता इलेक्शन निवडणूक जी आहे ती पुढे गेलेली आहे वेगवेगळ्या कारणांमध्ये. खास करून